पंत, काय बोलताय तुम्ही? पहिली गोष्ट भांबावून जाऊ नका, जे केलंय ते मान्य करा. आम्ही मान्य करतोय, तुम्ही मान्य करा. काय मान्य करायचं? आपल्या राजाराम राजेंना अर्ध राज्य द्यायचं होतं. बोला, ती इच्छा होती की नाही? हो, आमची तशी इच्छा होती. परंतु अशा प्रकारे नाही. एका मुलाचं भलं करण्यासाठी आम्हाला आमच्या दुसऱ्या मुलाचं वाईट करायचं नव्हतं. ती झाली भावना, परंतु व्यवहारात मात्र तसं करता येत नव्हतं. आणि म्हणून तुम्ही पन्हाळगडी माशाच्या कालवणात विष घातलं. हो, आम्ही विष घातलं. एवढा वेळ ही गोष्ट आम्ही मान्य करत नव्हतो, नाकारत होतो. ती आता जाहीर करतो. आम्ही विषप्रयोग केला. पण त्यास राजमातोश्रींची मुकसंमती होती. आम्ही तसा स्पष्ट इशाराही दिला होता. म्हणजे हे पत्र पुरावा म्हणून सापडलं तर आम्हाला जाब विचारला जाईल आणि आम्हाला उत्तर द्यावं लागेल. आणि जाब विचारणारा जर राहिला नाही तर? आठवलं? शंभूराजे जाब विचारणार नाहीत म्हणजे तुम्ही त्यांना मारणार अशी आम्ही कल्पनाही केली नव्हती. आम्ही तुम्हाला हेही म्हणालो होतो, तुम्हाला शंभूराजांना दुखवायचं नव्हतं आणि राजाराम राजेंना गादीवरही बसवायचं होतं. तसं होत नाही. एक काहीतरी करा. त्यासाठीही आमचा नकार होता. विरोधी नव्हता. म्हणून तर तुम्ही अकबराला लिहिलेल्या पत्रावरती मोहर उमटवलीत. तुम्ही नंतर मजकूर बदलला. शक्यच नाही. आम्ही शिक्का उठवलेलं पत्र वेगळं होतं आणि अकबराकडे पाठवलेलं पत्र वेगळं आहे. आम्ही तुम्हाला पत्राचा मजकूर वाचून दाखवला होता. मजकूर नंतर तुम्ही बदलला मनाप्रमाणे, कारण आम्ही अकबरास पाठवलेलं पत्र वाचलं होतं. ही पळवाट आहे. हा तुमचा बनाव आहे. क्षमा असावी. राजमातोश्री, तुम्ही आम्हा सर्वांच्या मृत्यूस कारण ठरता आहात. आणि तुम्ही आई मुलाच्या नात्यात दरार पाडत आहात. बिलकुल नाही. उलट तुम्ही आम्हा सर्वांना वेळोवेळी अडचणीत आणलं. मागेही आम्ही शंभूराजांना अटक करायला गेलो होतो, तेव्हा अलगद बाजूला झाला आणि आम्ही सगळे तोंड घसी पडलो. आताही तेच केलं. आमच्यावर कारस्थानाचं खापर फुटलं. आम्ही कधी
कोणालाही कारस्थान करा म्हणून सांगितलं नव्हतं. माफी असावी राजमातोश्री, परंतु आता तुम्ही जे बोलत आहात तेच तेव्हा बोलला असतात थांबा, तर आम्ही थांबलो असतो. मग ही वेळच आली नसती. फक्त एक शब्द, अनाजी पंत थांबा, मग ही यातायात झालीच नसती. वय राजमातोश्री, तुम्ही पत्रावर मोहर उठवली नसती तर या पुढच्या हालचाली झाल्याच नसत्या. परंतु तरीही आपण ते पत्र दिलं आणि आम्ही ती आज्ञाप्रमाणे मानली. म्हणजे राजमातोश्रींनी पत्रावर मोहर उमटवली आणि मग कारस्थानाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. म्हणजेच मातोश्री, या कारस्थानातल्या खऱ्या गुन्हेगार तुम्ही आहात. जगदीश्वरा, आम्हाला शरम वाटते. आज एक छत्रपती आपल्या आईला शिक्षा देतो आहे. परंतु नाईलाज. मातोश्री, या गुन्ह्यात आम्ही तुम्हाला दोषी मानून. महाराज थांबा. राजमातोश्री दोषी नाहीत. गुन्हेगार नाही. भाऊजी, बाळाजी, त्याला आवरा. अनाजी पंत, शांत रहा. भाऊजींना जे बोलायचं आहे ते बोलू द्या. बोला भाऊजी. महाराज, राजमातोश्रींनी मोहर उमटवली ते पत्र हे नाही. मजकूर बदलून पत्र लिहिलं आणि पत्राचा मजकूर हा मीच लिहिला होता. अकबरात जे पत्र गेले ते राजमातोश्रींना माहित नाही. आम्ही सांगितले नाही, फक्त भासवलं की हे सगळं तुमच्या आदेशानुसार होत आहे. महाराज, मला माफ करा, पण त्यांच्या नकाराला आम्ही होकारात बदल. त्यांच्या गप्प असण्याचा अर्थ आम्ही आमच्या मनानेच लावला होता. यात त्यांचा काही दोष नाही महाराज. बाळाजी पंत, तुम्ही होतात ना? मग हा काय बरळतोय? त्याला गप्प करा. फक्त एकच झाले की त्यांच्या द्विधा मनस्थितीचा आम्ही लाभ उचलला आणि ज्या प्रकारे मला चिट्टीसीचा बागुलबुवा दाखवला आणि मी घाबरलो, तीच अवस्था राजमातोश्रींची झाली होती. पण खरंच सांगायचं तर महाराज,
या सगळ्यात राजमातोश्रींचा कसलाही प्रकारचा सहभाग नाहीये. जगदंब जगदीश्वरा, आई भवानी, महाराज. राणीसाहेब, आवजी बल्लाळ यांनी निकालाची कोंडी फोडली आहे. कबुली जबाबामुळं राजमातोश्रींचं निर्दोषत्व तर सिद्ध झालंच, परंतु काही कारभारी आणि काही सरदार मंडळींचं षडयंत्रही उघडकीस आलं. अनाजी पंतांनीही तशी कबुली दिली आहे. परसू, राणा दुर्गादास आणि कावेरीबाईंची साक्ष निर्णायक ठरली. राणीसाहेब, न्यायासन म्हणून आपण आपला निर्णय दरबारापुढे आणि छत्रपतींच्या उपस्थितीत कथन करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. छत्रपती महाराज साहेबांना आम्ही विनंती करतो. या निवाड्याबाबतचे आमचे मत आणि निर्णय दरबारात सांगण्याची परवानगी द्यावी. परवानगी आहे. महाराज, या निवाड्याच्या कामकाजात झालेले आरोप प्रत्यारोप, त्याबाबतचे साक्षी पुरावे, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हे न्यायासन या अनुमानापर्यंत पोहोचले आहे की स्वराज्याचे मंत्री सरदार हे आरोपी आणि गुन्हेगार म्हणून सिद्ध झाले आहेत. तसे त्यांनी कबुली जबाबही दिले. या न्यायासनाचा एक दंडक आहे. सिंहासनावर राजा म्हणून कोण बसला आहे, आरोपी कोणत्या पदावर आहेत, ते मंत्री आहेत, सरदार आहेत, हे महत्वाचं नाही. महत्वाचं आहे ते स्वराज्य आणि स्वराज्याची धारणा. स्वराज्य काय बोलतं, ते काय विचार करतं, काय सांगतं, हे महत्वाचं. कारण स्वराज्य स्वतःच एकांड्या शिलेदाराप्रमाणे लढत आलेलं आहे.
वाढत आलेलं आहे. मग आपण कोण? आपण आहोत ते त्याचे रक्षक. परंतु हर एक जण आपल्या स्वतःच्या महत्वाकांक्षेचे नख जर स्वराज्यास लावू पाहत असेल तर ते अत्यंत घातक. आपल्या राज्याभिषेक झालेल्या राजाचा, छत्रपतींचा खून करण्याचं कटकारस्थान, तेही त्यानं दिलेलं अन्न खाऊन, त्यानं दिलेल्या घरात बसून होत असेल तर तो अक्षम्य अपराध आहे. आणि अशा गुन्हेगारांना माफ केलं जाऊ शकत नाही. अंतर्गत शत्रूंना क्षमा केली जाऊ शकत नाही. जे लोक फितुरी करतात, तख्त उलटवण्याचा प्रयत्न करतात, स्वराज्याच्या आदर्शांची, महाराज साहेबांच्या विचारांची पायमल्ली करतात, तो स्वामीद्रोह, राष्ट्रद्रोह आहे. म्हणून अशा गुन्हेगारांना शिक्षा देण्यात येते. यामुळे स्वराज्य धुळीस मिळेल. ते पुन्हा उभे करतो म्हणून ते उभे राहणार नाही. यामुळे या गुन्हेगारांना कठोर शिक्षेशिवाय दुसरा मार्ग नाही. या खटल्यात असणारे सर्वच आरोपी म्हणजे अनाजी दत्तो प्रभुणीकर, सोमाजी दत्तो प्रभुणीकर, हिरोजी फर्जन, त्र्यंबकराव भोसले, बाळाजी पंत चित्रे, आवजी बाळाजी पंत चित्रे, श्यामजी आवजी चित्रे, जनार्दन पंत हणमंते, पिलाजी माल सावंत, सोमाजी नाईक बंकी, केशव पंडित, श्यामजी नाईक पुंडे, परसू, राघो वासुदेव, अंतोजी सूर्याजी निकम, बाबाजी बापू माळी, वंकोजी सोमाजी नाईक बंकी यांच्यावर गुन्ह्याची निश्चिती करण्यात आली आहे. यातील काही जण छत्रपतींना घातपात करण्यात सामील होते. काही जण छत्रपतींना विषप्रयोग करण्यात सामील होते तर काही जण अकबराच्या कटकारस्थानात सामील होते. गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्यानुसार शिक्षा देण्यात येतील. प्रल्हाद पंत, गुन्ह्यांच्या शिक्षेबद्दल आपण दरबारास माहिती द्यावी. जी राणी साहेब, स्वराज्यात चोरी करणाऱ्यास 100 चापकाच्या फटक्यांची शिक्षा, दरोडा टाकणाऱ्यास काळ कोठडीची शिक्षा, स्वराज्यातील आया बहिणींकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांचे डोळे काढण्याची शिक्षा, स्वराज्यातील स्त्रीशी बदअम्मल केल्यास त्याचे दोन्ही हातपाय छाटून त्याचा चौरंगा करण्याची शिक्षा, फितुरी करणाऱ्याचा एक हात आणि एक पाय छाटण्याची शिक्षा, चुकीची खबर देणाऱ्याचा शिरच्छेद आणि कटकारस्थान्यास कडेलोट, स्वामी द्रोह करणाऱ्यास तोफेच्या तोंडी देणे आणि स्वराज्य द्रोह करणाऱ्यास हत्तीच्या पायी देण्याची शिक्षा. अशा तरतुदी आहेत. माझ्या लेकराच्या जीवावर उठला तुमचं तळतळ होईल. माझा भैरुबा तुम्हासनी बघून घेईल. महाराज, स्वराज्याच्या पटलावर अशी परिस्थिती याआधी आली नव्हती. आता पुढचा क्षण आहे तो गुन्हेगार म्हणून साबित झालेल्या कारभाऱ्यांना शिक्षा देण्याचा. यात आमचा अनुभव होता. म्हणून गुन्हेगारांना शिक्षा आपण जाहीर कराव्या.
स्वराज्याचे धनी म्हणून तो आपला अंतिम अधिकार आहे.